की मला राग आलाय तुमचा, तुम्ही काहीतरी केलंय सा विचित्र. हाय सकाळ बरं झालं. हिरा आहे आपल्याकडे. होय मग हिऱ्याला कुठला डाग नकोय. बरोबर आहे. आपण घरी गेलो, तुम्ही घरी गेला, त्याला लांबून बांधले, त्याची आई लांबून बांधली, तुम्ही त्या दाव्यात जर त्यानं शिंगाड ठेवलं असतं. हो तू खाली गेल्यास पुढे दिसले की तिकडेच कुठे जाते. तर आता व्हिडिओ सोडून म्हणजे व्हिडिओ सोडलेला 6 वाजता आणि आता वाजलेले आहेत 8:21 आणि तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे राईबाजवळ. कारण हे जे रबर बांधलंय तर हे चूक झालेली आहे, बांधायला नको पाहिजे होता. तर चला आधी सांगायच्या आधी आपण रबर सोडून घेऊया आणि मग पुढची माहिती देऊया. चला लवकर बाई, मला कधी लवकर सोडतोय असं झाले. बेकार बेकार वाटायला लागले. बाळा थांब, सुटला निघाला रबर बिचारा. राईबा ए सोनुल्या बिचारा. म्हणजे हे कसं माहितच नाही ना, शेवटी अज्ञान आपल्याला म्हणजे अज्ञान आहे त्यांना आपण त्या गोष्टीत ज्ञानच नाही. हो तर आता फोन कुणाचा आला तर पंढरपूर वरून फोन आला. नको चिडलाय राईबा ग बसा, जाऊच नका कसं. आणि माहित नव्हतं, शेवटी आम्ही जर वेळेस म्हणतो की आम्ही ह्या क्षेत्रात नवीन आहे ना. आणि बिचाऱ्याला भुलल्यासारखं झालेलं, पण आता झालाय बिचारा मोकळा. राईबा बिचारा नाही, आता नाही बांधायचं बाळा, अजिबात नाही बांधायचं. आणि ते पंढरपूरचे सर आहेत हर्षवर्धन पाटील सर. डायरेक्ट मला फोन केला त्यांनी. कुठून बोलताय म्हणजे ह्याच्या आधी पण एकदा फोन आला त्यांचा. हो आलेला. पंढरपूर साईड वरून बोलतोय. नंबर कसा मिळाला मध्ये ते आम्ही काढला कसा तरी, आता सांगायला नको त्यांनी कसा काढला. इतकी छान माहिती दिली. आजच हा व्हिडिओ टाकला तो त्याचा डायरेक्ट फोन आला. म्हणजे मी कमेंट केली, तुम्ही कमेंट बघसपर्यंत वेळ होणार म्हणून त्यांनी डायरेक्ट आपल्याला फोन केला. काय सांगितलं, पहिली शिंक लबरांची शिंक बांधली ते लब्बर पहिला काढून टाका. तर आम्ही तरी म्हणत होतो काय करू सकाळी सोडूया असं मी म्हणत होतो. परत आणि दुसरी कमेंट आली. हो प्रदीप मोरे सर. तर त्यांनी सुद्धा कमेंट केली की कळकळीची विनंती करतो. म्हणजे खरंच आपल्या रायबावर इतकी प्रेम करतात नाही सगळे आणि काळजीनं सांगितलं सगळं. आणि शिंगात काढल्यापासून त्याला मला असं वाटायला लागले आणि एकदम झाला फ्री झाला, एकदम फ्री झाला. हो बिचारा जवळ येत नव्हता, आता उद्या सकाळी जवळ त्याला भ्या वाटायला. बरोबर आहे. कसं झालंय की काल सगळ्यांनी धरलं आणि रायबा थोडासा हळवाय बिचाऱ्याला नाही होत. तर आपल्याला ते सांगितलं म्हणजे मला हिला असं कळायला मी म्हटलं जावे मला कोण जोडीदार का होणार आता सगळं माझ्याबद्दल आपण आपल्या फॅमिलीवर पण शेअर केलं. त्यांच्यात एकच लबर काढले म्हटले. होय मग अजून डायरेक्ट लबर काढणार. कारण की त्या सरांनी काय सांगितलं माहितीये का, त्यामुळे तर लई वाटायला लागली. आणि बच्चे म्हणजे लहान आहे लई, आता त्याला किती 9वा महिना चालू आहे. होय आणि शिंग तशी म्हटले तर 3 वर्षापासून पण ओळखू शकता तुम्ही. आणि ह्यांचं कसं असतंय की शिंगात असते का नाही शिंग बरोबर आहे. सगळे डायरेक्ट मेलवायचं नाही असते. तुम्ही बाजूला का लबर लबर सोडा मी म्हणत होतो तरी सकाळी. कळकळीची विनंती. जशी दुसरी कमेंट आली तसं आम्हाला राहवलं नाही. आम्ही चला म्हणलं बस. अजून मला आलो त्याला अजून लबर काढलाय पिल्लू रबर. रायबा शेठ. आणि कसं आहे आता आपल्याला जी माहिती कळत्या त्यानुसार आपण करत जातो. तरी नशीब एक कमेंट आली आणि एका दादाने फोन केला म्हणून तर आपण लगेच निर्णय घेतला. म्हणजे बरं मी पण विचार केला आता आपण बोटाला जर असं बांधलं लबर 15 दिवस तर आता त्याला चावत पण असणार. हा म्हणते नकोच. बरं झालं बाय सोडलं लवकर. फायनली मालकांनी त्याला शांत केलेला आहे. शांत करणार साहेबांनी तशी सुट्टी आणि शेट आपली कसा तर होतो तो मनात. आणि एक सांगतो म्हणजे माझ्या मनात आलं ते सांगतो तुम्ही आपली शेट जरी नाही पाळलं तरी चालतंय आम्हाला. कारण शेटला कधी नाराज लागणार नाही आपण कधीच. असं वाईट वाटायला लागले कारण जवळ येणं चाललंय. नाही बा तू पाळायलाच पाहिजे असं आम्हाला काही नाही बाळा. फक्त तू व्यवस्थित राहा पिल्ल्या. मला राग आलाय तुमचा, तुम्ही काहीतरी केलंय सा विचित्र.
हाय सकाळ माझ्याबरोबर. हाय तुम्हाला आता रायबा उद्या सकाळी शेअर करतो तुमच्या बरोबर ए पिले की इकडं कारण रायबावर खूप फरक पडणार सकाळपर्यंत कारण की आता जरा असा नाराज झालाय ती शिंगाला बांधल्यामुळे असं करायचं का? पहिल्यांदाच करते ना असं. पहिल्यांदाच केलं तिला पहिल्यांदा जन्मल्यास मला त्रास मम्मी जवळ बसते तर आपल्या जवळ येणं झालं मम्मी ती मम्मीच असती मम्मीने सांगितलं असेल बघितलंस का केलं तुला बरं. आणि हो हे दाखवायचे राहिले त्यांची पण एक कमेंट आलेली आहे जस्ट झाले तर जस्ट सांगतो की दादा तुम्ही शेळींना काय खायला चालता सांगा दादा. सांगितलं की गहू सकाळ संध्याकाळ थोडं थोडं इथं ह्या गव्हाणीत घालतो त्यांच्या गहू नंतर जे खाद्य आहे ते गोळी पेंट हा आणि गोळे ची वैरण शेवरी वगैरे वगैरे वैरण फक्त आम्ही कायम कधी खाली टाकत नाही त्यासनी इथे एक दोरी बांधते त्या दोरीला बांधतो कशी एकमेकाला कानात सांगितलं जातं. काय आहे चाललंय आणि ही दोघी माया लेक आहेत आणि नाही, नाही नाही, नाही नाही. लेक मुलगा आहे. यो मुलगा आणि ती लेक मागे बसल्या तिकडं बघा की तिकडे दाखवा की बाजी आणि दादा आणि यांचं काय दोघांचं बॉन्डिंग वेगळंच आहे साहेबांचं बाजीला बाहेर काढला की राधा मम्मी जवळ ओरडत नाही खरं ह्याच्या जवळ वराडते बाजीला बाहेर काढला की राधा वराडते तिचा जीव आहे हो त्याच्यावर. बाजीला लवकरच आता फेरायला नेणार आहे मी लवकर म्हणजे लवकरच उद्या नाही परवा दिवशी मग चला रायबा शेठ आपले हो का बाजीच बघा एक नवीन शिकायला लागला आता हो का हे असा आला बघा दाखवताना मग ती असं खाली माती उकारते ती बघितले का पहिलं माती उकारताना तसं करतोय आता म्हणजे मॅटवर असं शिंग करतोय असं उकरा उकतोय आता त्याला शांत आहे आणि मागाशी तर काय केलं माहिती आहे का मी खाद्य चारा आलो असं 4 पायावर डायरेक्ट असं त्या ह्याच्या सशागत उड्या मारत असं वर आता म्हटलं ह्याला थटतोय काय वर पात्र्याला एवढं म्हणजे भ्यास वाटावं का असं करत होतं 4 पाय म्हणजे आपला रायबा शेट करतो का करतो तसं हो का आता आलाय बघायला वाकून बघते काय करते ती नक्की हे धरा मोबाईल चला आता मी बघ म्हणजे व्हिडिओ टाकले की आपण चालतंय की करा उचलतील का रायबा रायबा इकडं य तर यांनी त्या सरांना व्हिडिओ कॉल केलाय जस्ट केला व्हिडिओ कॉल कारण ते एवढ्या लांबून एवढी छान माहिती दिली आपल्याला बघा उचलते ती का तुमच्या देखतच केलाय नाव आहे नंबर नाही दादा सोडलं बघा ते आम्हालाच कसं तर आता राहावं ना त्याच्या समोर मला ही दाखवा व्ह्यू समोर व्ह्यू दाखवा समोरनं काय नाही त्याच्या चेहऱ्यासमोर व्ह्यू दाखवा मला हा ह्याची शिंग एकतर आईवर जाणार नाही तर बैलावर जाणार त्याच्या आईवर जातील असं वाटते यायची अशी बघा आता मध्ये जी तुम्ही घासून घेतली होती का हा ती सुद्धा चुकीचं केलं ना? ते हो ते असंच की नाके काढाय आल्यामुळे झालं नव्हतं तसं नाही ऐका हा कोणतंही जनावर असू द्या हा वय वर्ष दात लावल्याशिवाय त्याच्या शिंगाला टवचाटवच करायचीच नाही अजिबात टवचायचं नाही 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 ते जरा झाली चुकी मान आलो तर ती काय आहे हा. ती देशी गाय आहे ती देशी वंश आहे गायही होत नाही त्याला हो गाय होत नाही काय विषय झालाय फक्त ती ओढून बांधल्यामुळे ती एकदम स्ट्रेस आला त्याच्यावर हा ती एकदम स्ट्रेस आल्यामुळे ती थोडी सुध राहते नसतं काय होत नाही चालते कळते सकाळपर्यंत आपलं हो हो काय करा तर तरी पण मला समोर नाही एकदा दाखवा बरं. ते जवळ येऊन देणार त्याला वाटायला नाही आणि बांधा आलो काय नाही बा येऊ थांब जरा थांब हो 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 दादा काय अडचण नाही त्याची शिंग वर झालेली शिंगवर जाते लोक जाते ती ऑटोमॅटिक वर त्याची शिंग त्याच्यावर चालते चालते ते रब्बर माझ्यापासून मानच घालू होती सारखी नाही नाही त्याला वेद ना काय पडे द्या तुम्हाला एक सांगू का हा शिंगाच्या सगळ्या शिरा हा डायरेक्ट मी तुला फेकताय श्वसन नलिकेला डायरेक्ट काय एखाद्या जनावराचा अनुभव घ्या तुम्ही कुणालाही विचारा की ज्या बैलाचं गायचं शिंग हल्लं हा किंवा मोडलंय किंवा हा. शिंगावर पडली असं झालंय हा. त्याच्या नाकात रक्त आलं का एवढं विचारा फक्त. चालते चालते नाही बरं झालं लगेच होय नाही लगेच रक्त येणार लगेच आणि रक्त आलं पाहिजे पाहिजे असा मुक्कामार जर शिंगाला काय लागला हा तर रक्त आलं पाहिजे रक्त येणे म्हणजे ती शिर जिवंत आहे याचं लक्षण आहे आहे बराच अभ्यास आहे तुम्हाला नाही कसं माहिती वयाच्या 15व्या वर्षापासून मी घेतो त्यात आहे काय फक्त कसं आहे नोकरी बाकी व्यायाम गावचं राजकारण संस्था त्याच्यामुळे थोडं नाही दुर्लक्ष होतं एवढं काय नाही हो चालतंय मग धन्यवाद हो असू द्या दादा काय नाही चालतं घेतलं सोडून आम्हाला पण आता तिथं म्हटलं काय आण जायचं नाही म्हटलं लवकर जावं नाही बघा तुम्हाला खरं सांगू का ही रिस्क होती मला ती टेन्शन आलं म्हणून मी फोन केला तुम्हाला हा बरं झालं कसं आहे हिरा आहे आपल्याकडे होय आणि मग हिऱ्याला कुठला डाग नको आहे हा बरोबर आहे आपण घरी गेलो तुम्ही घरी गेला त्याला लांबून
बांधलंय त्याची आई लांबून बांधली तुम्ही त्या दाव्यात जर त्यानं शिंग अडकवलं असतं हो तो सिंगल दाव्यानेच होता आणि ते रबर काय तुटणारी गोष्ट नाही. होय बरोबर आहे. समजा रबर नसतं तुटलं ह्यानं जर ताकदीच्या जीवावर हिसका दिला असता आणि एखादं शिंग त्यानं जर हल्ला असतं. हा तेच तर आता तुम्ही बघितला व्हिडिओ कॉल केला डायरेक्ट त्यासनी कारण की त्यांनी पंढरपूरवरून ह्याच्या आधी पण एकदा फोन केलेला की एसएन टॉसच्या वेळेस ते काय बोलले दादा सर आहे ते प्राध्यापक ते बोलले प्राध्यापक नाही मुख्याध्यापक आहेत. मुख्याध्यापक म्हणजे काय मुख्याध्यापकाने त्यांच्या संस्था आहेत त्या 2-3 ते बोलले ते मला नाद लागलाय मी कुठलं व्हिडिओ बघत नव्हतो फक्त बैलगाड्या क्षेत्रात शर्यतीचे व्हिडिओ बघायचो पण तुम्ही ज्यावेळेसपासून व्हिडिओ टाकायला लागले त्यावेळेसपासून असं ब्लॉगिंग मध्ये वेगळं काहीतरी बघायला लागलोय. आता म्हणजे तुमचं व्हिडिओ काय दररोज बघतोय वाटत बघतोय तुमच्या व्हिडिओचे तुमच्यामुळे अशी सवय लागली की बाकीचे व्हिडिओ मी पण बघायला लागलो बैलांचं पहिलं नुसतं शर्यती बघत होतो आणि त्यांनी जो व्हिडिओ कॉल करून म्हणजे पहिल्यांदा मेसेज टाकले केला व्हॉट्सअपला मला की असं असं लवकरी करा मी तरी म्हटलं सकाळी परत फोन केला त्यांनी 15-20 मिनिटं बोललो आम्ही आता मला संध्याकाळी निवांत झोप लागली. मला कसं तर झालं तर मग कमेंट आणि कळकळीची विनंती करतो. विनंती म्हणल्यावर तर मग कळालं की आपण लईच मोठी चूक झाल्या जवळ येऊन दिना झाल्या राहू देऊ नको भुललाय धरा आता मला एकदा त्याला फायनल हात लावू दे थोडी आता व्हिडिओ बंद आणि व्हिडिओ आता सकाळी आणि एकदा दाखवतो रायबा सीट आपली. तर काल रात्री आलेलो आम्ही लबर काढायला म्हटलं तुमच्याबरोबर सकाळी शेअर करतो रायबा सीट कारण की रायबाला आता बाहेर काढतो जरा थोडासा व्यायाम देतो साहेबांनी चालवून आणतो. चला रायबा सीट नाही आता नाही झाला क्लिअर काल हात लावून देत नव्हतं शेंगासनी झालं बाबा म्हटलं काय बाबाने टेन्शन घेतलंय का काय. चला रायबा सीटला आता जरा फिरून आणतो कळतंय आपल्याला लगेच साहेब किती फ्रेश आहेत काय. आले होय जरा उंची पण झाली आणि मोठा पण दिसायला लागला थोडा दिसायला लागला घेतला ओके 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 पाहिजे मोकळी झालं चल का एवढी मारतो जा कुठं जायचं हो लगेच आला मागे ए मागे जा घाल तर घालू खाली मी सुटतोच का ऐकल का तुला तर मला चालला व्यायाम द्या जरा कारण मला 3 दिवसापूर्वीच आणला ना व्यायाम द्यायला नाही दिला दूर सुटली काय आता त्या गायाला धरून सोड खाली हा येतो फास्ट बघ हा धर धर आला 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 ये राय बा आली साहेब तर थांबते तिथं हो 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 स्टॉप दोरी लईच ही झाली रायबा शेटची शिंग मंचीला तर लब्बर सोडलेला आहे आणि इथं आला आहे त्याला मीच नेतो खाली आता खालनं त्याची करतो सुट्टी साहेबांची
का लागला टाऊक करायला. तुला मी नेतो आता खाली. यायला लागलाय तू त्याला त्याच्याजवळ घेतो मोबाईल. हा लय चिक्कल आहे आणि चिक्कल लय त्यामुळे जरा साहेब जरा पळायला दाजा वाजते ती. तरी पण एक राऊंड तेवढा मारतो अजून प्रयत्न करतो. हो हो अरे चला आता रायबाला मी नेतो खाली आणि इथनं मधनं सुट्टी करतो कारण चिक्कल लय आहे. उगाच रिस्क घ्यायची ना आपल्याला. त्यामुळे पळला पण झाला. साहेब चिखलामुळे जरा शेडून लागताना आता नाही जात नाही जात नाही. हो कुठने कारण रायबाला 3 दिवसापूर्वीच भावाने माल नेले आता म्हणून लय व्यायाम नाही द्याला त्याला. ती सिंग बांधल्यामुळे म्हटलं जरा साहेबातून प्रेस करावं. ते चुकी झाली सिंग बांधायला पाहिजे ते. हो चिखलात गेले ते पाय वृत्ती देऊ चिखलात. नक्क्याने चिखल बसला की नाही. चला रायबाशीतनं आज बऱ्यापैकी थोडा व्यायाम केलाय कारण त्याला आधीच मी ठरवलेलं लोड द्यायला नाही. 3 दिवसापूर्वी त्याला नेलेलं व्यायामला. आता बांधून घेतो रायबाला. हे रायबा चल बाबा आणि गेला राहणार. ते झालं काय व्हिडिओ कुठल्या तिकडे राहणार तू खाली गेल्यास पळत दिसलं की. तिकडेच कुठे जाते तर साहेबांनी बांधलंय आता आता खाद्य ठेवतो. खाद्य कुठे गेलं ते खाद्य आहे भाजीचं खाद्य येत आहे त्या किटलीत. भाजी काय करते साहेब भाजीला खाद्य ठेवायचं राहिलं अजून निवांत बसली वाटतं. पाठी बिटीस काढून सगळं जागच्यात जागी ह्या मॅडम इथं बसल्यात एकमेकाला चिटकून दोघं बसलीत. आणि हे बघा साहेबांनी सगळं जेस काढून टाकले. चांगलं गेलं सर बाबा. चला घेतो बरोबर आवरून आता. आणि काय झाली मुलकीचं काय झाली वा 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 करायला. आता भाऊजीने किती छान फुलांना दिलेत बघायला. मन माझं प्रसन्न झालं. महादेवांची इथं मी पिंड केली होत्या बाळूची. हा हा आलो व्यवस्थित तयार सगळं झालं दाखवायचं ना. हे तयार आलो राय बसेटला फिरवून. दमवलं का बारा रात्री रुसलं होतं. रुसलंय काय नाही नाही झालाय सगळा झालाय नका लय रात्री बेकार वाटली. झालाय झालाय. तुमचं काय चाललंय. ही आमची पूजा. तालिकाची काय होय हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून. आणि मिळालंय मला. आता आयुष्य तुमचं दीर्घ आयुष्य व्हावं म्हणून काय माझ्या जसं मनात होतं तसं देवानं मला नवरा दिलाय. कल होय मग खोटं मी बोलत नसती कधी. 2 मिनिटं थांबा लगेच तयारी करते लगेच आपण शेअर करूया थोड्या. चालतंय चालतंय चालतंय. तर आता हरतालिकेची पूजा मांडणी सगळी झालेली आहे. तर इथं आरतीचं ताट आहे. नंतर सगळी फळं ठेवून घेतलेत. 5 फळं महादेवांची पिंड तयार केल्या. त्याच्यावर वस्त्र त्याची पूजा केली छान. दुधाचं एक म्हणजे हे ठेवलेलं आहे भांड दूध भरून. त्याचबरोबर इकडे पानाचा विडा आणि इथं हरतालिका आणि तिच्यावर आलवी म्हणजे फुलवरा म्हणतात आज त्याला. आणि रोजची देवपूजा. तर अशा पद्धतीने आमच्या इथं अशी हरतालिकेची पूजा असते. आणि आता वाजलेले आहेत म्हणजे 12 वाजून गेलेत. 12 वाजून गेले की पूजा वाचायची ऐकायची आणि मग काय असेल ते फलाहार घ्यायचा. आणि आज मी म्हणजे सकाळपासून पाणी वगैरे काहीच घेतलेलं नाही आतापर्यंत तरी निर्जल आहे. आता मी
पूजा वाचून झाली की एखादं फळ खाणार. नाचामसेंद्रेण बाबुतात्मनामात्रं बाबा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणं समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं इदं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुण अंतानंतार गुणायका मागणे हेची आता. मोरया मोरया मी बाळताणे, तुझीच सेवा करू काय जाणे, अपराध माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झाळ, कारुण्य सिंधू बहुदुःखहारी, तुझवीन शंभो मजकोण तारी, तुझवीन शंभो मजकोण तारी. जय जय रघुवीर समर्थ. हरतालिका माता की जय.